नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज. मी आहे पूजा. पाहूयात आजच्या फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. धुळेच्या दोंडाईचा येथे रात्री 4 वर्षांची चिमुकली एकटी रडत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बालिकेला सुरक्षित ताब्यात घेतले. लातूर जिल्ह्यातील खंडापूर ग्रामस्थांनी जलजीवन मिशनची रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केलाय. पुण्यात मुसळधार पावसामुळे मुठा नदीच्या पात्रात एक कार अडकली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकावर महिला वाहक संगीता पालवे यांनी वेळेवर CPR देत महिला प्रवाशाचा जीव वाचवला. त्यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंदापूर पोलिसांनी अवैध शस्त्राविरोधात मोठी कारवाई करत एका तरुणाला गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे आणि मॅगझिनसह अटक केली. सुमारे 58,000चा मुद्देमाल जप्त. धुळे जिल्ह्यातील अक्कलकोस गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कृती आराखडा तयार केला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार रावल यांनी चावडी संवाद कार्यक्रमात दिली. लातूरमध्ये बोगस बियाणे आणि खतांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली असून रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. MPSC पेपरफुटी, MST, CET घोटाळा आणि TET सह विविध परीक्षा प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धुळे शहरातील दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी तिघांसह 3 विधी संघर्षग्रस्त बालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. धुळे जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या अनिवार्य आधार बायोमेट्रिक अपडेट विशेष मोहिमेचा शुभारंभ झाला असून शाळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या होत्या आजच्या फास्ट टॉप 10 बातम्या. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज. धन्यवाद.